म्हाडाचा उद्देश सर्वसामान्यांना आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडतील अशी घरे बनवणे असा असावा असा एक समज आहे. तर अशा या म्हाडाने मध्यंतरी घरांची लॉटरी जाहीर केली, ज्याच्या अर्जांना देखील सुरुवात झाली आणि सोडत 13 सप्टेंबरला आहे. मुंबई आणि इतर महानगरात LIG, MIG, HIG हे शब्द आता सामान्य नागरिकांना माहिती आहेत. घर बांधणी उद्योगात हे नेहमी वापरले जातात. LIG म्हणजे लोअर इन्कम ग्रुपसाठी किंवा अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी बांधलेली घरे, ज्यांना गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय असं देखील म्हणता येईल. महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हाडा ही महाराष्ट्र सरकारने गृहनिर्माणासाठी स्थापन केलेली संस्था आहे. ती काही रिअल इस्टेट कंपनी नाही, ती एक विकास संस्था आहे. ही सरकारची एक ऑथॉरिटी आहे, कंपनी नाही. म्हणजे रिअल इस्टेट कंपन्या ज्यावेळी घरांचे भाव सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर नेतात, त्यावेळी मार्केटमध्ये हस्तक्षेप करून बाजारातील घरांचे भाव वाजवी करण्यासाठी अशा विकास संस्था राज्य सरकार आणि केंद्र सरकारे स्थापन करत असतात. म्हाडाच्या या घरांच्या किमती 30 लाखांपासून सुरुवात होऊन 7.5 कोटींपर्यंत आहेत. आणि या किमतीमध्ये सर्व्हिस टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स वगैरे जोडलेला नाही, म्हणजे ती रक्कम अतिरिक्त. सप्टेंबर 2024 साठी म्हाडाने घरांच्या सवलतीमध्ये जे अल्प उत्पन्न गटासाठी किमती निश्चित केल्या आहेत, त्यातल्या काहीची किमती आहेत 2.5 कोटी रुपये. अँटॉप हिल इथे असलेल्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी घराच्या किमती आहेत 50 लाख, तर विक्रोळे आणि मालाड येथे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत 70 लाखांच्या पुढे. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गट हे लक्षात ठेवा. गोरेगाव, पवई येथे मध्यम उत्पन्न गटासाठी 1.25 कोटीच्या आसपास सुरुवात आहे. उच्च गटासाठी सुद्धा घर आहेत, पण ते राहू द्यात. खरं तर म्हाडाने हे काम का करावे हा एक वेगळा मुद्दा आहे. अगदी पगारदार कुटुंबांना देखील घर विकत घेताना गृहकर्ज काढायला लागते. गृहकर्ज देणारी बँक किंवा वित्त संस्था घराच्या किमतीच्या साधारण 15 ते 20% मार्जिन मनी त्या व्यक्तीने स्वतःच्या बचतीतून आणावी असं सुचवते आणि फक्त 80 ते 85% रक्कम कर्ज रूपाने देते. हे असे कर्ज जो मागेल त्याला मिळत नाही. कर्जाच्या रकमेप्रमाणे EMI ठरवला जातो आणि तो EMI भरण्यासाठी त्या कर्जदाराचे मासिक उत्पन्न पुरेसे आहे की नाही याची खातरजमा केल्यानंतरच कर्ज संस्था ती रक्कम देते. आता 2.5 कोटी किमतीचे घरे मध्यमवर्गीयांसाठी आहेत असा जर दावा केला जातोय, त्यांना 40 ते 50 लाख रुपये मार्जिन मनी आणायला लागेल. उरलेले 2 कोटी कर्ज घेतल्यानंतर त्या गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाला अंदाजे 1,80,000 रुपयांचा EMI भरावा लागेल. 30% इन्कम टॅक्स कापून तितका EMI भरण्यासाठी महिन्याचे उत्पन्न असायला हवे किमान 3 लाख रुपये. कारण शिक्षण, आरोग्य, घर खर्च वगैरे आहेतच. ज्या देशात बहुसंख्य गरीब निम्न मध्यमवर्गीय महिन्याला 20,000 पेक्षा कमी आमदनी कमवतात, ते या खेळातून तर बादच आहेत. म्हाडा घरांच्या किमती कशा ठरवते, तर ज्या विभागात ती घरे असतील त्या विभागासाठीचा जो रेडी रेकनरचा दर आहे त्यावर साधारण 110% प्रीमियम आकारला जातो. हे नियम कोणी बनवले, हा प्रीमियमचा दर कोणी ठरवला? म्हाडाच्या संवैधानिक जबाबदारीप्रमाणे ती जर विकास संस्था असेल तर हे दर त्या तत्वात बसतात का? उघड आहे, त्या विभागातील घरांचे भाव सतत चढे राहावेत ही रिअल इस्टेट लॉबी डोळ्यात तेल घालून बघत असणार. अल्प उत्पन्न गटासाठी बनवलेली घरे विकली गेली नाहीत, तर ज्यांच्याकडे 50 लाखांची मार्जिन मनी आहे आणि जे 2 लाखांचा कदाचित EMI भरू शकतील, अशा व्यक्ती आणि कुटुंबांकडे ती घरी जाणार. अर्थात सरकारी शाळा, कॉलेजेस, सरकारी इस्पितळे, रेल्वे यासारख्या इतर प्रवासाच्या व सार्वजनिक संस्थांकडे सुद्धा हे सरकार दुर्लक्ष करते. तिथे प्रॉफिट बघते. तिथे घर, जमीन, प्रॉपर्टीमध्ये सामान्य व्यक्तीला प्राधान्य देईल ही कल्पना हास्यास्पद बनलेली आहे. कसेही, कुठूनही, कुठल्याही मार्गाने, कोणत्याही राज्यातून पैसे घेऊन या आणि कब्जा करा, कदाचित अशी इच्छा असावी. इंडियन व्हॉइसला लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा ही विनंती. धन्यवाद.